आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही नक्कीच जी दिलेले आश्वासन असतील, मग गावामधील प्रश्न असतील, वाड्यामधील प्रश्न असतील, माझ्या आदिवासी वाड्यापाड्यांमध्ये जी काही शिक्षणापासून मला वंचित आहेत, नक्कीच आम्ही ते शिक्षणाचे जे काही प्रश्न रखडलेले आहेत, आदिवासी पाड्यांमध्ये आश्रमशाळेमध्ये असतील, जे काही आश्रमशाळेमध्ये काही अपसोयी आहेत किंवा मुलांसाठी वसतिगृहासाठी जे काही प्रश्न रखडलेले आहेत ते आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच आम्ही जे दिलेले प्रश्न विकासाचे जे प्रश्न किंवा आश्वासन ते आम्ही नक्कीच 1-2 वर्षामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू. असं एका किती वर्षात किंवा किती महिन्यात सोडवाल तुम्ही ते प्रश्न आम्ही नक्कीच 1 वर्षाच्या आत सोडण्याचा प्रयत्न करू. जसं आदिदादांनी पॉवर आपले चालते कर्जतला चौकात त्यावेळेस पण बोलले होते, मी जेव्हा कर्जत नेक्स्ट टाइम त्यावेळेस मी सगळं कर्जाचं परिवर्तन सुधारून देईल. त्यावेळेस आदिदादा आता वारले, आता ते कधी होईल ते माहीत नाही. त्याच्यावर तुमचं मत काय आता यावेळेस? आमचं मत असं आहे की आम्ही जे देतो शब्द तो पूर्णच आम्ही करू. मी माझ्या ग्रामपंचायतचा पोशीर ग्रामपंचायतचा माजी सरपंच विद्यमान सदस्य, मी माझ्या परिसरामध्ये आतापर्यंत जवळजवळ 3.5-4 कोटीची कामं माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या मार्फत आणि आमदार साहेब महेंद्र साहेब थोरवे यांच्या मार्फतही माझ्या विभागामध्ये आणि ह्या जिल्हा परिषद वार्डमध्ये जास्तीत जास्त कामं झालेले आहेत. आणि जे आम्ही आश्वासन देतोय ते नक्कीच आम्ही 1 वर्षाच्या आत सोडण्याचा प्रयत्न करू. RPI शेका पक्ष महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं अफाट असं प्रयत्न चालू आहेत आणि खूप अशी मेहनत घेतात. त्या सर्व मी पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद देतोय आणि आभार मानतोय. आता आपल्या समोर शिवसेनेचे कार्यकर्ते, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी प्रशांत झांजे. आम्ही आता या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शनसाठी कळंब जिल्हा परिषद गटामध्ये फिरतोय. पूर्णपणे खूप चांगला महायुतीसाठी प्रतिसाद इथं मिळतोय आम्हाला. आमदार साहेबांच्या माध्यमातून मागच्या 6-7 वर्षात नक्कीच या विभागाचा कायापालट सर्व कार्यकर्त्यांनी मिळून केलेलाच आहे. आणि आत्ता ह्यानंतर सुद्धा जे आपले उमेदवार आहेत निरगुडा साहेब आणि ढोलेताई यांना भरघोस मतांनी निवडून देऊन हा इथला महायुतीचा उमेदवार पुन्हा एकदा ह्या